नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक। आपण आज महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाच्या विषयी वातावरण निर्माण झाले त्या विषयावर बोलणार आहोत। आता आरक्षण म्हणजे नेमकं कोणाचं? तर मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशा पद्धतीनं एक मातंग समाजाची महाराष्ट्रामध्ये चळवळ निर्माण झाली। ती चळवळ निर्माण करणारे निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब गोखले। या चळवळीची क्रांतीची ज्योत पेटवली 1 ऑगस्ट 1999 रोजी। त्या ज्योत पेटवण्यामध्ये मी प्रभाकर लोंढे त्यावेळेस टायगर संघटनेचा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष होतो। बाबासाहेब गोखले हे आमचे संस्थापक अध्यक्ष। खरं म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब गोखलेंनी 1982 पासून मातंग समाज जनजागृती व्हावी आणि मातंग समाज परिवर्तनवादी विचाराचा बनावा म्हणून रस्त्यावर चळवळी केल्या। अखिल भारतीय मातंग संघ, बहुजन आघाडी, टायगर सेना, विलास गोखले सेना अशा त्यांच्या संघटनेचे नाव असायचे। हेतू एकच होता की प्रत्येक मांग समाजाच्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळावी म्हणून या 4 संघटना त्यांनी निर्माण केल्या। विलास गोखले सेनेमध्ये तरुण पोराची फळी असायची। अखिल भारतीय मातंग संघामध्ये मध्यम लोकांची फळी असायची। बहुजन आघाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक असायचे। असा एक त्यांचा उपक्रम होता। पण 1982 ला जी चळवळ निर्माण झाली ती अवघ्या महाराष्ट्रामधला घराघरातला मातंग समाज जागा झाला आणि मातंग समाजाला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका। त्यावेळेस ते म्हणायचे मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही त्यांना विचारलं समाजाची संख्या किती आहे साहेब, तुम्ही 8% कसं काय मागितलं? म्हणले हे अधिकार सरकारचा आहे, किती टक्के आहे, किती टक्के द्यायचे हे सरकार ठरवेल, आपण मागणी रेटून धरायची। 8% मिळाले पाहिजे, 2% मिळेल, 1.5% मिळेल। अहो साहेब म्हणलं 13% आरक्षणच आहे, तुम्ही 8% कसं मागायला आहे? आणि 59 जातीमध्ये आहे आणि ती 13% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। नेमकं आपण कसं मागायचं? तुम्ही कार्यकर्ते आहेत, तुम्ही फक्त गबासा। माझ्या आंबुजी वाईमुळे सरकार झुकवायची ताकद माझ्याकडे आहे। वाय 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 आंबुजी वाय। 1984 ला इंदिरा गांधीच्या दिल्लीला मोर्चा काढला। इंदिरा गांधीने घोषणा केली आणि मागणी होती मातंग समाजाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे। आता कसं? इंदिरा गांधी आम्ही 2-4 दिवस तिथं राहिला, सरकार काय दखल देना। बाबासाहेब गोखले एवढे आयडियाचे माणूस, खरा नेता बाबासाहेब, आपली दखल घेत नाहीत। म्हणले ह्याला अंबुजी वाय केली पाहिजे। काय करायचं साहेब? मंत्रालयाच्या पुढे उद्या सकाळी हागाय सुरुवात करा, म्हणजे मंत्र्याच्या गाड्या जात असताना त्याच्या गाडीच्या चाकाला संडास लागावी ना आपली ताबडतोब दखल घ्यावी इंदिरा गांधी। आणि लोकांनी तसंच केलं। कहां के लोग है, कैसे आ गए, अरे यह क्या गंदा कर दिया मैदान। पूर्ण चर्चा त्या मंत्रालयामध्ये। इंदिरा गांधीकडे ही माहिती गेली। इंदिरा गांधीने म्हटले
उसका लीडर कौन है बुलाओ. हेतू साध्य करण्याची आयडिया बाबासाहेब गोखलेकडे होती. आमची दखल कशी तर घेतली पाहिजे. बाबासाहेब गोखलेंना आणि शिष्टमंडळाला बोलवलं. शिष्टमंडळ गेलं. बाबासाहेब गोखलेंना इंदिरा गांधींनी विचारलं, आप कौन लोग है? बाबासाहेब गोखले म्हणाले, हम मांग लोग है. बोलण्यामध्ये फार पटाई, चतुर, नम्रता आणि आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ती भूमिका. मांग लोग है. इंदिरा गांधी म्हणाल्या, हाँ मांग लोग है हम. वो मांग क्या होता है? बाबासाहेब गोखलेंनी सांगितलं, आप जिस तिरंगे झंडे की दूरी खींचते हो, रस्सी खींचते हो, वो रस्सी बनाने वाला मांग होता है. हाँ, इस देश का तिरंगा झंडा फड़काने के लिए जो बनाई जाती है रस्सी, वो बनाने वाला है. मांग है तो हाँ मांग है. इंदिरा गांधी खुश झाल्या आणि म्हणाल्या, मांगो, बोलो आपकी क्या मांग है. ही माझं वाक्य नाही, इंदिरा गांधीचं वाक्य. बाबासाहेब गोखलेने कित्येक सभेमध्ये सांगितलेले हे वाक्य. आणि त्यावेळेस बाबासाहेब गोखले म्हणाले, हमारी मांग ये है मैडम जी कि हमारे मांग लोगों को सक्षम बनाने के लिए साहित्य रत्न लोक शहीद अन्ना भाऊ साठे ये हमारे नेता है, शाहिर है, साहित्यिक है. वो ऋषियों को जाके आ गए. इतना देश का स्वाभिमान बढ़ाने वाला हमारा नेता है. उनका नाम अन्ना भाऊ साठे है और इन साठे साहब के नाम पर हमें साहित्य रत्न लोक शहीद अन्ना भाऊ साठे आर्थिक विकास महामंडल होना और ये महामंडल से हमारा समाज ऊंचे स्तर पर आ जाएगा. हाँ ऐसा है तो ठीक है, दे दिया. इंदिरा गांधी ने आदेश केले. तत्कालीन वसंत दादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी साहित्य रत्न लोक शहीद अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. 1984 ला इंदिरा गांधी काही कालांतराने या देशाच्या हितासाठी शहीद झाल्या आणि 1985 ला साहित्य रत्न लोक शहीद अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळेस पासून अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज, किमान 30-35% समाज सुधारला. आर्थिक कर्जाच्या स्वरूपाने, अनुदानाच्या स्वरूपाने छोटे मोठे व्यवसाय करून मातंग समाजाचा झाडू विकण्याचा, रश्शी विकण्याचा व्यवसाय बंद होऊन त्यावेळेस काही लोकांनी केला, पण बंद झाला आताच्या काळामध्ये. आणि आज तो समाज किराणा दुकान असेल, कपडा दुकान असेल, व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, या सगळ्या व्यवसायामधून मातंग समाज पुढे जात आहे. पण नोकरीच्या माध्यमातून मातंग समाज मनावा असा सुधारला नाही. आर्थिक बाबी कमी असल्यामुळे मातंग समाजाचे बरेचसे लोक शिकलेले नाहीत, तरुण शिकलेले नाहीत. आणि मग ज्याची आर्थिक बाब मजबूत होती तो यशितला महार समाज बऱ्यापैकी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेला. मातंग समाज आर्थिक बाब कमी असल्यामुळे जगणंच मुश्किल आहे, तर शिकायचं कसं? जनावराच्या झाल्लोटी करून खाणारा हा समाज पाटील कुलकर्ण्याच्या दारामध्ये लाकडं फोडणे, झाल्लोट करणे, त्यांचे जनावर राखणे, त्यांची बलुतेदारी करणे, तोरण बांधणे, रशी, दावत, दोरखंड, चाडदोड, टिपणीला बांधण्याचे दोर तयार करणे, याच्यात मातंग समाजाची माणसं जगणंच मुश्किल होतं. तर शिक्षणाकडे लक्ष वळवायची कशी लेकरं,
हा प्रश्न फार मातंग समाजाच्या पुढे मोठा होता. आणि आमचाच एक समाज बांधव, आम्ही त्याला थोरला भाऊ म्हणतो, तो महार समाज, तत्कालीन महार आणि आजचा बुद्धिस्ट समाज हा शिक्षणानं पुढे गेला. मातंग समाज शिकला सवरला नाही. आता तेच माणसं म्हणते तुम्ही आरक्षण मागतात, मग तुम्ही फूट पाडायलात. अरे बाबा, जे आरक्षण मिळालं ती शिकल्या सवरलेल्या लोकांना त्याचा फायदा झाला. आणि फायदा झालेला समाज महार समाज आहे, बऱ्यापैकी फायदा झाला. त्याच्यानंतर शिकला सवरलेला समाज आहे चांभार आणि मांग, हा तिसऱ्या क्रमांकाला यायला. ढोर समाजाची संख्या कमी, ते अज्ञान. महार समाज, मांग समाज शिक्षण नसल्यामुळे ते अज्ञान. मग आता शिकला, आता त्याला कळायलंय की आमच्या आरक्षणाची वाटणी महार समाज शिकल्या सवरल्यामुळे त्यांना वाटणी जास्त झाली. आणि आम्ही शिकलो नाही, आमच्या गरिबीने शिकलो नाही, आमच्या परिस्थितीने शिकलो नाही, किंबहुना शिकू वाटत नाही. 10वी नापास होऊन टपुऱ्या पोरासारखं जनावर राखणे, 10वी नापास होऊन पुड्या खाणे, दारू पिणे, अज्ञान असणे, अंधश्रद्धा असणे, याही गोष्टीमुळे आमचा समाज मागे पडलाय, हे नाकारता येत नाही. आमचा महार समाजाशी कसलाही वैर नाही, आमचं त्यांच्याविषयी काय म्हणणं बी नाही. मातंग समाजाला स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अ ब क ड करून स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजेत, ही मागणी आमची आहे. 1 ऑगस्ट 1999 या मागणीसाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग, तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी हा आयोग स्थापन केला. आणि हा आयोग स्थापन करण्यासाठी आम्ही बाबासाहेब गोपलेंच्या माध्यमातून 1680 दिवस साखळी उपोषण आझाद मैदानावर केलं. त्यावेळेस बाबासाहेब गोपलेंच्या विरोधामध्ये सम्राट पेपरमध्ये, महानायक पेपरमध्ये, बऱ्याचशा पेपरमध्ये बाबासाहेब गोपलेंची अवहेलना सुद्धा झाली. त्याचे पुरावे सुद्धा आहेत. बाबासाहेब गोपलेंनी महामंडळ आणि बाबासाहेब गोपलेंनी आझाद मैदानावर कब्जा केला. 1680 दिवस मांग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजेत म्हणून उपोषण केलं. त्यावेळेस बऱ्याचशा पेपरमध्ये बाबासाहेब गोपलेने आझाद मैदानावर कब्जा केला अशा बी बातम्या आल्या. त्यावेळेस सुशील कुमार शिंदे यांनी मातंग समाजाचं सर्वे केला. 2011चा तो सर्वे. पुढं मातंग समाज किती आहे, आणि 2003 ते 2008 पर्यंत मातंग समाजाचा त्या आयोगाच्या माध्यमातून सर्वे झाला. आणि 2008 ला 2 प्रतीमध्ये, एक रमेश कदम मातंग समाज अभ्यास आयोगाचे अध्यक्ष आणि दुसरे उपाध्यक्ष दिलीप आगळे लातूरचे, या दोघांच्या माध्यमातून 2 प्रतीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे हा अहवाल सादर करण्यात आला. आणि मातंग समाजाची लोकसंख्या त्यावेळेस माझ्या अंदाजाप्रमाणे 27 लाख दाखवली. आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, आणि तेच लोकसंख्या 2011च्या जनगणनेमध्ये सुद्धा 27 लाखच आहे. आणि मग त्या मागणीचा पुढे विविध संघटनेने पाठपुरावा केला. आता मातंग समाजातले सर्वच लोक एक संघटित झालेले आहेत. बऱ्याचशा संघटना आहेत, तीव्र आंदोलन छेडतात आणि मातंग समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये लहुजी शक्ती सेना आहे, न्यू भारतीय टायगर सेना आहे, विद्रोही संघटना आहे,
विद्रोही लहुजी सेना आहे, आधुनिक लहुजी सेना आहे, दलित महासंघ आहे, मातंग शक्ती आहे, अशा बरेचशा संघटनेचे नावं घेताल. आता माझी विनंती आहे तमाम मातंग समाजातल्या संघटनेच्या नेत्याला, या सगळ्या संघटना विविध, तुमचं अस्तित्व असंच ठेवू द्या, पण या संघटना घेऊन तर मातंग समाजाच्या विकासासाठी एक व्हा आणि मातंग समाजाच्या स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला धारेवर धरा. सर्वोच्च न्यायालयाने तर निर्वाळा दिलाय, मातंग समाजाला आरक्षण देता येतंय. त्याच्यात महाराष्ट्र सरकारने त्याचा अहवाल सादर करावा. 1 ऑगस्ट 2024चा हा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाचा आहे. देता येते, अब कड करणं शक्य आहे. आता कुणाला काय वाटायले ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण मातंग समाजाला त्याच्या स्वतंत्र अधिकारापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही. कारण राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, जो समाज वंचित आहे आरक्षणापासून, आर्थिक बाबीपासून, शिक्षणापासून, राजकीय क्षेत्रापासून, त्या समाजाला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आरक्षण स्वतंत्र देता येतं. बघा, राज्यघटनेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं. मग या 13% फूट कशी पाडायची, किती टक्के आरक्षण मिळणार आहे, काय मिळणार आहे, हे लोकसभेमध्ये भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं ठरवायचं. ह्याच्यामध्ये कुणाच्या इतर जातीचा, मातंग समाजाचा आडवं येण्याचा संबंध नाही. कारण महाराष्ट्र सरकारने ती मागणी करायची, केंद्र सरकारने ती मंजुरी करायची आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता द्यायची. म्हणून मातंग समाजाला किती टक्के आरक्षण येईल, किती वाटणीला येईल, तुमच्या 13% वाटणी मागायचा काय अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही मोठे गेलात का, तुम्ही मातंग समाजाचे माणसं त्या आरक्षणामध्ये फूट पाडायला, तुम्ही स्वतंत्र मागायला, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा आयतं खाता, हे टोमणे वगैरे देण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा समाजातल्या इतर जातीतल्या लोकांनी बंद केली पाहिजे. चांभार समाजाचा माणूस शिकला, सवरला, पुढे गेला, चांगल्या बऱ्यापैकी नोकऱ्या त्यांना मिळाल्या. मांग समाजाचा माणूस शिकला नाही, त्याच्या कारणानं, अज्ञानानं, अंधश्रद्धेनं, गरिबीनं, परिस्थिती नाजूक असल्यानं, काही विविध कारण असते, आणि जरी शिकला तर महार समाजाच्या, आमच्या बांधवाच्या तरुण पोराची मातंग समाजाची बरोबरी शिक्षणाच्या माध्यमात झालेली नाही. समजा मातंग समाजाच्या पोराला 70% मार्क आहेत, तर महार समाजाच्या पोराला 80% मार्क आहेत. त्याच्यामुळं आरक्षणाचा फायदा 100% 80%च्या पोराला झाला. आता तुम्ही महार समाजाचे बांधव म्हणतात, तुम्हाला कोणी शिकू नका म्हणलं का, तुमचे कोणी हात धरले का, तुमची बौद्धिक पातळी कमी आहे म्हणून तुम्ही आम्हाला हिनवता का, मग आम्ही शिकू नये का, मग आम्ही 80% घेतले, मग तुम्हाला 90% घ्यायला काय झालं. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. नाही, बलाढ्य ताकदीच्या महार बांधवासोबत शिक्षणाच्या बाबतीमध्ये मांग समाजाची ताकद कमी पडते. आता मातंग समाजाचे पोरं शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, पण तुमच्याकडे 90% वाले आहेत, आमच्याकडे 80% वाले आहेत. 10%चा फरक असल्यामुळे पुन्हा अजून आरक्षणाचा फायदा तुम्हालाच व्हायला. अशी परिस्थिती मातंग समाजामध्ये विविध वक्त्याच्या माध्यमातून आणि वास्तववादी चित्रण सुद्धा आहे. म्हणून 0.5% येऊ द्या मांग समाजाच्या वाटणीला, 1% येऊ द्या, 1.5% येऊ द्या, पण मातंग समाजाचा स्वतंत्र आरक्षणाचा सहभाग आम्हाला स्वतंत्र पाहिजे.
आमचे बाबासाहेब गोपले म्हणायचे, इतर समाजाचा पानवटा वेगळा, वाडा वेगळा, खाणं वेगळं, पेनं वेगळं, राहणं वेगळं, तुमचे विचार वेगळे, मांगाचं खाणं वेगळं, राहणं वेगळं, पिणं वेगळं, वागणं वेगळं, हिंदू संस्कृती, बौद्ध संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, वेगवेगळ्या संस्कृती, मग हे सगळंच वेगळं आहे. स्मशानभूमी वेगळी आहे, पानवटा वेगळा आहे, तर मग आरक्षण का वेगळं न ग, अशा पद्धतीचं बाबासाहेब गोपले म्हणायचे. ते खरं सुद्धा आहे, कारण स्वतंत्र वाटणी दोन भावाची एक ना एक दिवस झाली पाहिजे ना. 100 एकर जमीन आहे, दोनच भाऊ आहेत, एकत्र होते त्यावेळेस त्याने 70% खाल्लं, 80% खाल्लं. बारक्या भावाला 20% मिळाले, 5% मिळाले, 10% मिळाले, 15% मिळाले. आता ती बारका भाऊ मोठा झाला, त्याला वैचारिक पातळी आली, बुद्धी आली, त्याला जाणीव झाली की माझं पोट भरणे या ठिकाणी काय बरोबर नाही. कारण एक भाकरीतली 3 कोरा भाकर एकटच खायलं तर माझी काय कोरभर भाकरीने पोट पूर्ण होणार झाली, तर मला एक भाकरीतली अर्धी भाकरी पाहिजे, अशी आता धाकला भाऊ मागणी करत आहे. आता त्या एक भाकरीतलं किती वाटणी द्यायचे केंद्र सरकार ठरवेल, राज्य सरकार ठरवेल, लोकसंख्येचं प्रमाण ठरवेल आणि सर्वोच्च न्यायालय ठरवेल. बाकीशी कुणाशीही आमचं वैरत्व नाही. कुणी मांग समाजाच्या मागणीमध्ये आडफाटा घालायची गरज नाही, कारण जे आडफाटा घालतात त्याला आम्ही मागत नाही. आम्ही मागतो केंद्र सरकारला, सर्वोच्च न्यायालयाला, राज्य सरकारला. आमची मागणी यांच्याकडे आहे, सरकारकडे आहे. सरकारने ठरवायचंय, जर मांग समाजाच्या मताची गरज नसेल तर निर्णय घेऊ नका. आज मांग समाज महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लोकसंख्येचा मातंग समाज आहे. कारण 2011 नंतर आतापर्यंत कधीही मातंग समाजाचं जनगणना झालेली नाही. मातंग समाजाची लोकसंख्या किती आहे हे अजून आकडा समोर आला नाही. करा मातंग समाजाची जनगणना, किती मातंग समाज आहे बघा. 1 कोटी मातंग समाज महाराष्ट्रामध्ये असेल. मग मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे सरकारला कशातून आरक्षण द्यायचे, कुठून द्यायचे ते सरकारनं ठरवायचे. पण मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालंच पाहिजे, ही मागणी आमची ठासून सरकारच्या पुढे आहे. मातंग समाजाची जर या विधानसभेमध्ये स्वतंत्र आरक्षणाची घोषणा नाही झाली तर मातंग समाज तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. ही खुनगाट मातंग समाजाच्या सर्वच समविचारी संघटनेनं विचार केलाय. जे मातंग समाजाची या विधानसभेच्या अगोदर त्याच्याच पाठीमागे मातंग समाज राहील, हे आता सत्तेत जाणाऱ्या प्रत्येक राजकीय नॅशनल प्रादेशिक पक्षाने लक्षात घ्यावं. आता मातंग समाज हुशार झालाय. तुमच्या तुटपुंजा मदतीला बळी पडणारा मातंग समाज नाही. काँग्रेसनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ दिलं. काँग्रेसनं क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिला. आता कोणता पक्ष हे आरक्षण मातंग समाजाला देण्यासाठी पुढे येईल
त्याच्या पाठीशी मातंग समाज खंबीरपणानं उभा राहील, हे कोणाला हे नाकारता येणार नाही. हे राजकारण नाही, हे आमच्या हिताचं कारण आहे. परिवर्तन आम्हाला करायचंय, आमचे लेकरं आम्हाला सुखी ठेवायचे. म्हणून मातंग समाजाच्या लेकराला भावी काळामध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षम करणारा जोही पक्ष असेल, त्या पक्षासोबत मातंग समाज 100% आणि 101% राहील. कारण मातंग समाज हा प्रामाणिक, इमानदार समाज आहे. ही नव्यानं सांगायची गरज नाही. आता मातंग समाजाला टार्गेट करणारे आमच्या सगळ्याच समाजातले पुढारी आहेत. प्रत्येक जण येतं ते मांग समाजाला सांगताय, तत्वज्ञान सांगते मांग समाजाला. कुणाकुणाचं आम्ही ऐकायचं? शिकवा, चांबाराला शिकवा, ढोराला शिकवा, इतर जातीला शिकवा. काल ते प्रबुद्ध साठे मांगाला शिकवायला, गौतम बुद्ध धम्म स्वीकारा, ख्रिश्चन धर्म सोडून द्या, अमुक ही करा, तमुक करा, ही करा, ती करा. इथं मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाचा विषय आहे. ज्याला धार्मिक आणि राजकीय मुद्दा मांडायचा आहे त्याने खुशाल मांडावा. आणि तथागत गौतम बुद्धाचे विचार कुणी स्वीकारा म्हणून आम्हाला सांगायची गरज नाही. गौतम बुद्धाचे विचार आम्ही पारंपरिक पद्धतीने स्वीकारलेत. बघा इतिहास, गौतम बुद्धाच्या विचारावरच मातंग समाजाचे माणसं वागलेले आहेत. प्रसेनजित राजा कोण होता हे बी बघा. त्याच्या अगोदर मातंग ऋषी कोण होता हे पण बघा. श्रीकृष्णाचा गुरु संदीपान ऋषी कोण होता बघा. मारुती राया कोण होता बघा. मांगच आहेत नाही. वाली, सुग्रीव, बारा, भानगडी सगळे मांगच आहेत. हे सगळं आम्ही सांप्रदायिक सुद्धा पाहिले. आणि मांगाच्या एखाद्या पोरानं उठायचं आणि आम्हाला गौतम बुद्ध शिकवायचा. तुम्ही शिकवायची गरज नाही. आम्ही गौतम बुद्ध भरपूर वाचलाय आणि गौतम बुद्ध जगाने स्वीकारलाय आणि आम्ही सुद्धा त्याच वेळेस स्वीकारलाय. स्वीकारणं म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एका ठिकाणी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की बुद्ध हा धम्म कसा ओळखायचा? बायबल पांढरे कपडे घालून असा करतो, असा करतो, ओळखू येते. मुसलमान दाढी वाढवले म्हणून ओळखू येते. हिंदू कुंकुम तिलक लावले म्हणून ओळखू येते. गौतम बुद्ध हा बुद्ध आणि धम्म कसा ओळखायचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जो गौतम बुद्धाच्या विचारानं प्रामाणिकपणाने अंतःकरणातून जो वाचतो, त्या गौतम बुद्धाच्या विचाराची अंमलबजावणी करतो, तो बुद्धिस्ट. आम्हाला बुद्ध सांगणारे जे दारुडे आहेत, जे गंजडे आहेत, पटाईत भाषण करून स्वार्थ साधणारे आहेत, त्या लोकांनी आम्हाला सांगायचं नाही तुम्ही सांगितलं म्हणजे आम्ही ऐकताव, असं नाही. गौतम बुद्ध मनातून वाचणारे माणसं तुमचे नाटकं, चाळे सगळे बघतात, ओळखतात. ज्याने ज्याने गौतम बुद्ध हा धम्म स्वीकारला त्या माणसाने हजारो माणसाला गौतम बुद्ध धम्म स्वीकारायला सांगावा. आमचं धुमत नाही. पण कुणाच्या घरात शिरा, त्याच्या परड्या उचला, फेगाळून टाका, जाळून टाका, पुन्हा गौतम बुद्ध स्वीकारा, ही करा, ती करा, भावना दुखवा, त्यांना मारा, हाना, हे बरोबर नाही. ह्याचं कारण असं आहे की त्यांचं जगण्याचं साधन, त्यांच्या गरिबीचं साधन त्या गोरगरीब महिलांचं तेवढंच आहे. त्यांना नवरा नसतो, पोरग नसतं, सांभाळीत नाहीत, म्हाताऱ्या महिला आहेत. कित्येक महिलाशी आम्ही जाऊन भेटलो. बळजबरीनं आमच्या घरातले देव, बळजबरीनं आमच्या परड्या तोडविल्या, जाळल्या लोकांनी, असं सांगितलं. पण आमचं जगण्याचं साधन काय? दुसरं आमचं साधन निर्माण करा.
आणि मग आम्हाला अंधश्रद्धेपासून दूर करा. अंधश्रद्धेपासून, श्रद्धेपासून कोणीही दूर करू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी आम्हाला धम्म स्वीकारा म्हणून सांगितलं त्यांनी गौतम बुद्धाच्या धम्माप्रमाणे लग्न केलेले नाहीत. लेकरावाचे सत्यशोधक पद्धतीने लग्न केले. जे सांगायचं आम्हाला एक आणि वागायचं एक. लातूरचे कितीतरी गौतम बुद्ध अँड धम्मा शिकवणारी माणसं आम्हाला आहेत, धम्म परिवर्तन करणारे. पण स्वतःच्या लेकरावाचे लग्न त्यांनी सत्यशोधक पद्धतीने केले आणि मांगाला सांगत हिंडतात. कित्येक तर मांगाचे माणसं, कित्येक मांगाचे गौतम बुद्ध सांगत हिंडायले आणि बुद्धिस्ट सोसायटीकडून आम्हाला पैसे मिळतात म्हणून सांगायले. म्हणजे तुम्हाला पैसे धम्माचं परिवर्तन करण्यासाठी, धर्म समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुम्ही पैसे घेऊन काम करीत असाल आणि तुमचा स्वार्थ साधत असाल आणि मांगाला, अविचारी मांगाला धम्म माहीत नाही, त्याचे विचार माहीत नाही, त्याला कसं वागायचं माहीत नाही, अशा मांगावाला बळजबरीनं एकाता धम्म तुम्ही स्वीकारलाच पाहिजेत, हे बंधन घालणं अत्यंत चुकीचं आहे. गौतम बुद्ध विचारानं स्वीकारला पाहिजे, मनानं स्वीकारला पाहिजे. गौतम बुद्धाच्या विचारानं सारं जग परिवर्तन होत आहे. तुम्ही गौतम बुद्धाला मारवाड्यात आणि मांगवाड्यात काय म्हणाला? गौतम बुद्ध हा जागतिक लेवलचा मित्र प्रेमाचा संदेश देणारा, हे जग बौद्धमय करीन म्हणणारा राजा, हा भारत देश बौद्धमय करीन म्हणणारा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, खरं सांगतो, हा पूर्ण देश बुद्धिस्ट केलेला आहे. त्या तिरंगी झेंड्यामध्ये 24 आरे आहेत. ही धम्मचक्र आहे. सतत ती चक्र फिरत राहावं आणि तथागत गौतम बुद्धाचे विचार प्रत्येक घराघरात जावे असा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956, याच्या अगोदर 1947ला ज्यावेळेस तिरंगा झेंड्याची निर्मिती झाली त्याच वेळेस हे करून ठेवलाय. आणि 1956ला मी हिंदू धर्मात मरणार नाही, जन्मन मला हिंदू धर्मात माझ्या हातात नव्हतं, पण मरण माझ्या हातात आहे. म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. स्वीकारणे म्हणजे अंमलबजावणी करणे. या बाबासाहेब आंबेडकरांनी 24 प्रतिज्ञेचं पालन केलं, 22 प्रतिज्ञेचं पालन केलं. त्याचे पालन करणारे किती जण आहेत? झोपडीतल्या लोकांचा अंधार दूर करणारे किती आहेत? एखादा विचार रुजवायचा म्हणलं तर तो विचार रुजवून त्या माय माऊलीच्या पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा हे विचार करण्यासाठी कधी गेलात? कधी नाहीत. म्हणून मांगाच्या बुद्धिमान वक्त्यानो फुकट सल्ला देत हिंडू नका. मातंग समाजाच्या कृतीरूपी काम, त्यातल्या किती लोकांना शिक्षणाला मदत केली, किती लोक कलेक्टर होत असताना त्या कलेक्टरला डोनेशन फीस, UPSC MPSC परीक्षा देणाऱ्या लेकराला किती लोकांना मदत केली, त्याच्यासाठी काय करता येईल हे कधी बघितलंय का? मांगाच्या झोपडीतले माणसं मरतायत, त्याला कधी विचारले का? अरे टाय कोट बोटामध्ये येऊन तत्वज्ञान शिकवणं खूप सोपं असतं, पण कृतीरूपी काम करणं खूप अवघड असतं, एवढं लक्षात घ्या. आणि हा विषय धम्माचा नाही. धम्माला मी स्वतः बुद्ध अँड धम्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित केलेलं पुस्तक पूर्ण वाचलेलं आहे. पूर्ण बळजबरीनं धम्म कुणाला स्वीकारा म्हणून जर सांगितलं तर ती टिकून राहत नाही, पण विचारानं गौतम बुद्ध जर स्वीकारला तर शरीरात त्या बाहेर निघत नाही.
म्हणून जी दलाल लोक आहेत, दलाल गौतम बुद्धाचा मांगवाड्यातच येऊन विचार सांगणारे आणि ज्या कोणच्या या धम्माचा प्रचार करायला लावणाऱ्या सोसायट्या आहेत, अगर एखादा मुद्दा आहे, अगर धम्म प्रचारक संस्था आहेत, ह्या ज्या कोण पुढाऱ्याला पैसे देत असतील त्या पुढाऱ्याचं आता मांग समाजाची लोक ऐकाय तयार नाहीत. आम्ही बुद्धाचे विचार स्वीकारू, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारू, महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार स्वीकारू, शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारू, राज्यश्री शाहू महाराजांचे विचार स्वीकारू, अण्णाभाऊ साठेंचे विचार स्वीकारू, सर्वच महापुरुषाचे विचार स्वीकारू. पण तुम्ही दलाली घेऊन, तुम्ही कुणाचे पैसे घेऊन मातंग समाजामध्येच येऊन आम्हाला बळजबरीनं धम्म स्वीकारण्यासाठी भाग पाडू नका, असं मातंग समाजाचं मत आहे. हे लक्षात घ्या. आणि तुम्ही आता मुद्दा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा आहे. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मातंग समाज लढतोय आणि लढत राहणार. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मातंग समाज स्वतःच्या अस्तित्वासाठी, आपल्या भावी पिढीसाठी सतत लढत राहणार. स्वतंत्र अधिकार आहे मागण्याचा आणि तोही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि ती स्वतंत्र अधिकार आम्ही प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. मातंग समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने आरक्षण द्यावं आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढीच केंद्र सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे. आणि बाकीच्या कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी मातंग समाज स्वतंत्र आरक्षण मागत असताना कोणीही आडवं येऊ नये. जी कोण आडवं येईल तो मातंग समाजाचं वर्चस्व मान्य करत नाही आणि मातंग समाज प्रगतीकडे जाऊ नये असंच त्याला वाटतंय, असं निश्चितच मातंग समाज समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतंत्र आरक्षण शासनाकडे मागत आहे आणि ते मागणं आमचं कर्तव्य आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाचं स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कोणता पक्ष पुढे येत आहे त्याच्याकडेच आता मातंग समाजाचं लक्ष आहे. पाहूया येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच वेगवेगळे परिवर्तनवादी विचाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर